स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र, परीक्षार्थी मित्रांना नमस्कार. आजपासून आपण घेत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मराठी व्याकरण, त्यातला मराठी पाठ, मराठीचं व्याकरण, यामध्ये लिपी, तलाठी, ग्रामसेवक, टीईटी, सीईटी या सर्व स्पर्धा परीक्षा, तसेच राज्यसेवा, MPSC या सर्व परीक्षांसाठी जे मराठी आणि मराठी व्याकरण लागतं, त्यावर आधारित आपण इथून पुढं आपण कमिटमेंट केल्याप्रमाणे सर्वच्या सर्व विषय, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्व विषय आपण घेणार आहोत. त्यातला हा परिपूर्ण मराठी यासाठी सुरुवात करत आहोत. आजपासून परिपूर्ण मराठी व्याकरण. लेट्स स्टार्ट. आपण आज पाहणार आहोत वर्ण व त्यांचे उच्चार स्थानी. आपण लहानपणापासून अगदी पहिलीच्या वर्गात असल्यापासून सर्वच्या सर्व वर्ण पाठ करतो. सर्व वर्ण आपल्याला पाठ आहेत. तर जे नवीन आहेत, बिगिनर्स आहेत, स्पर्धा परीक्षांचे बिगिनर्स, बाकी पहिली ते 10वी 12वी शिकणारे नाही, स्पर्धा परीक्षांचे जे बिगिनर्स आहेत त्यांना माहीत आहे सर्व काही, किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत मराठीमध्ये, ते आपण सर्व पाठ केलेले आहे. अगदी लहान मुलं जे पहिलीचे असतात, पहिली दुसरी आणि तिसरी चौथी, हे प्रायमरीची जी मुलं आहेत ते अगदी पाठ केलेले आहेत. आम्ही जर शाळेमध्ये विचारलं की विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं, क पासून तर ज्ञपर्यंत म्हणा, ते नॉन स्टॉप क ख ग न च च च च ट ठ ड ण त थ द न प प ब भ म य र ल व श, असं स्टार्ट, एकदम स्टार्ट टू एंड, अगदी काही सेकंदातच कंप्लीट म्हणतात. पण हे सर्व वर्ण आपण त्यांची उच्चार स्थाने पाहिलेली नसतात. आपण त्यांची उच्चार स्थाने, तर उच्चार स्थानानुसार वर्णाचे प्रकार बघू आपण. वर्ण आणि त्यांचे उच्चार स्थान. उच्चार स्थान म्हणजे उच्चार करत असताना आपल्या तोंडामधून आपण कुठून त्याला जास्त ट्रेस करतो. आपण जे स्वरयंत्र असतं तिथून कुठून, कोणत्या ठिकाणाहून त्याला जास्त ट्रेस करतो, जास्त त्याच्यावर आघात करतो आणि त्यानुसार तो वर्ण उच्चारला जातो. ह्या दृष्टीने आपण आजपर्यंत विचार केलेला नसतो. बिगिनर्सनं वर्ण व उच्चार स्थानी पाहूया आपण. तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात आले आहे. ज्या भागातून, ज्या भागाचा जास्त वापर करून एखादा वर्ण उच्चार केलाय, ध्वनी उच्चार केलाय, तर त्यानुसार त्या ध्वनीला नाव दिले. आपल्या आता तोंडाचे भाग पाहू आपण. तोंडातील ओठ, दात, दंत्य, तालू, त्याला वत्स्य म्हणतात. तालू म्हणजे टाळू, आपली कठोर तालू, आणि कोमल तालूला कंठ म्हणतात. मूर्धा, जीभ, पडजीभ, तोंडाची पोकळी, अन्ननलिका, नाक, नाकाची पोकळी आणि श्वासनलिका. आपल्याला फक्त फर्स्ट 6 महत्वाचे आहेत. त्यांच्यानुसार आपण वर्णांना ही नावे दिलेली आहेत. आता खाली पाहू थोडं. च, छ, ज, झ चा उच्चार तोंडात येणे. जेथे आपण चिंच चॉकलेट चघळतो त्या भागाला स्पर्श करून केल्यास तो वर्ण तालव्य असतो. हा च, छ जसा मी उल्लेख केला, त्यातला फक्त आपण हे म्हणत असताना काय करायचंय, च, छ, ज, झ असं जर म्हटलं तर चिंच किंवा चॉकलेट चघळतो त्या भागाला स्पर्श करतो, त्याला आपण वर्ण तालव्य असतो. तर दाताच्या मागे स्पर्श केल्यास, दाताच्या मागे, ते दंतमुली किंवा दंत तालव्य, च, छ, ज, झ या वर्णांचा दंत तालव्य उच्चार निव्वळ मराठी उच्चार आहे. हे आहेत च, छ, ज, झ, हे दंत तालव्य आहेत. आणि च, छ, ज, झ असं म्हणतो आपण. दोन्ही पद्धतीने उच्चार करतो. त्यांना आपण
तालव्य असं म्हणतो. टीप आहे खाली. छ हे सामान्यतः तालव्य उच्चारात आढळते. दंतमुलीय वर्ष तालव्य. दंतमुलीय म्हणजे इथं दाताचे मूळ आहे तिथं, आणि हे तालव्य टाळू, ही टाळू असते. दंतमुलीय वर्ष. हा आपण महत्वाचा चार्ट पाहणार आहोत. अगदी महत्वाचा चार्ट आहे आपल्या अभ्यासाचा. याआधी पाहू. दंतमुलीय दंत तालव्य वर्ष. बघा, जात जहाज. आपण शब्द उच्चारला की लक्षात येतं आपल्याला हा दंत तालव्य आहे का तालव्य आहे. जात, जहाज, झगा, चव, झरा, जावई, जनाबाई, चाकर, चवाटा, जांभूळ हे सर्व शब्द उच्चारत असताना जे स्टार्टचे आहेत ज, ज, झ, च, झ हे सगळे ज, च, ज हे दंत तालव्य. दात आणि टाळू दोघांच्या मध्ये आपली जीभ लागते. तालव्य म्हणजे काय पहा. तालव्य पाहू आपण. ही टाळू लागणार, फक्त टाळूला. जनमत, छान, चक्र, छत्री, झाकी, जंगल, झकास, चकोर, छाया, जंग. पहा, हे उच्चारतानाच आपल्या लक्षात येतं की ते टाळूला लागतात, फक्त टाळूला. दाताचा थोडाही स्पर्श होत नाही. यांना तालव्य म्हणायचं. हा चार्ट पाहू. हा मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट आहे, पण यापेक्षाही महत्वाचा चार्ट मी खाली बनवलेला आहे. मी यानंतर दाखवणार आहे. आपला चार्ट यापेक्षा पुढचा असेल. ओष्ठ्य. बघा, ओष्ठ्य म्हणजे ओठ, ओठांपासून उच्चार होणारे. ओष्ठ्य. प, फ, ब, भ, म, उ, उ. ओके, हे सर्वच्या सर्व वर्ण हे ओठांचा वापर करून म्हटले जातात. दंत्य. त, थ, द, ध, न, ल, स, ऋ. दंत्य. दंत तालव्य. दंत तालव्य. च, छ, ज, झ. तालव्य. च, छ, ज, झ, त्र, य, श, इ, ई. हे टाळूपासून सुरुवात होतात. कंठ्य. क, ख, ग, घ, ण, ह, अ, आ, अह. मूर्धन्य. ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ, ऋ. कंठोष्ठ. कंठोष्ठ आपल्याला सर्वात महत्वाचे हे कंठोष्ठ, कंठ तालव्यान, दंतोष्ठ स्पेशली लक्षात ठेवायचे. कंठोष्ठ ओ, औ, अ. ओ, औ, अ. हे कंठोष्ठ. हे मुद्दाम लक्षात ठेवा, हे माझ्या चार्ट मध्ये येणार नाही. कंठ तालव्य ए, ऐ, ए, ए, ऐ, ए, ए, ऐ, ए. कंठ तालव्य. व हे दंतोष्ठ. व दाताला लागतं आणि कंठाला आहे. दंतोष्ठ. ओष्ठ सॉरी, दाताला लागतं आणि ओठाला लागतं. व. कंठोष्ठ म्हणजे काय. कंठोष्ठ कंठाला लागतं, ओठाला लागतं. ओ, औ, अ. कंठ तालव्य म्हणजे काय. कंठाला लागतं, टाळूला पण लागतं. ए, ऐ, ए आणि दंतोष्ठ व. हे तीन वेगळे लक्षात ठेवा. बाकी खालील चार्ट मध्ये येतील, पुढील चार्ट मध्ये येतील. पहा, हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित पाठ केला तर तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कुठंही अडचण येणार नाही. कसलीही अडचण येणार नाही. मराठीच्या बाबतीत तरी, मराठीच्या वर्णांच्या बाबतीत. आता लक्षात ठेवा, ओष्ठ वर्ण कोणते. ओष्ठ वर तर पाहिले आपण, उच्चार केल्याच्या नंतर लक्षात पण येईल,
पण तरी मी केल्याप्रमाणे करत असाल तर आमची एक ट्रिक आहे. तर आम्ही ह्याला म्हणतो उपनाम ओष्ठ. नाम ओष्ठ. आता उ उ दोन्ही घ्यायचे सोबत हा. उ उ आणि प चा पूर्ण लाईन घ्यायची. प फ ब भ म. ची पूर्ण लाईन. प म्हटलं की पूर्ण लाईन. त म्हटलं की पूर्ण लाईन. च म्हटलं की पूर्ण लाईन. क म्हटलं की पूर्ण लाईन. असं. तर उपनाम ओष्ठ. उ प नाम ओष्ठ. लिहून ठेवा कुठेतरी. उपनाम ओष्ठ. लतलस दंत्य. लू म्हणजे काय? आपलं रुलू मधलं. ल त लस लस दंत्य. हे दंत्य दातांमधलं. लतलस दंत्य. ईच यश तालव्य. ई चा पूर्ण भाग. च छत्र. यश तालव्य. यश हे दोन वर्ण मुद्दाम वेगळे लिहिलेले आहेत इथं लाईन मारून. का? तर हे दोन वेगळे वेगळे म्हणायचे त्यांच्यासोबत. ईच ईच यश तालव्य. अकह नाम कंठस्य. अकह नाम कंठस्य. हा चार्ट लिहायचा. मी जसं उच्चारतोय तसंच म्हणायचं. अकह नाम कंठस्य. अ मध्ये अ आ आणि अह घ्यायचं. घ्यायचं. क च पूर्ण लाईन घ्यायची. क ख ग घ न आणि ह. अकह नाम कंठस्य. शेवटचं रुट रशळ मूर्धन्य. रू स्वरांमधलं रू लू ओ ओ स्वरांमधला रू. ट ट ठ ड ढ न कंप्लीट लाईन आणि रशळ हे ऍड करायचे. असा चार्ट बनवा. असंच लिहा आणि रुट रशळ मूर्धन्य रुट रशळ मूर्धन्य असं जर तुम्ही पाठ केलं तर सर्वच्या सर्व तुम्हाला वर्ण आणि उच्चार स्थानी येऊन जातील. चला पुढे. हा एक चार्ट दाखवला आपल्याला. तालव्य मी सांगितल्याप्रमाणे च छ ज झ त्र यश ई ई हे तालव्य. दंत तालव्य च छ ज झ. नीट लक्षात घ्या. मी इथं च छ ज झ म्हणतोय आणि इथं च छ ज झ म्हणतोय. ओके. दंत दंत्य दाताला लागणार ट थ द ध न आणि लसरू. आपण वर पाहिलेले आहे माझ्या चार्ट मध्ये. ओष्ठ प फ ब भ म आणि उ उ हे ओठांपासून निघणारे दिसते आपल्याला इथे. दातांपासून निघणारे. इथे हे दंत तालव्य. नाशिक किंवा नाकापासून अह. ही तालव्य टाळू येत असते. मूर्धन्य टाळूच्या मागे मूर्धा असते. ट ठ ड ढ न र श रू. कंठ कंठांपासून निघणारे क ख ग घ न. खाली कंठोष्ठ कंठ आणि ओठ यांच्यापासून निघणारे कंठोष्ठ. कंठांपासून निघणार कंठ आणि ओठ. ओ अ अ हे वेगळे लक्षात ठेवा. दंतोष्ठ पाठ दंतोष्टी व दंतोष्टी व दंतोष्टी व आणि कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि तालव्याचे ए आय ऍ. ह्या तीन वेगळे लक्षात ठेवायचे. कंठोष्ठ दंतोष्ठ आणि कंठ तालव्य. ओके.